नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयाच्या यशस्वी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा अद्ययावत आराखडा, मार्गदर्शन व स्पष्टीकरण यासह पाहणार आहोत। तर ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका 80 गुणाची असून यासाठी 3 तासाचा कालावधी आहे। तर ह्या प्रश्नपत्रिकेचा म्हणजेच कृतीपत्रिकेचा अद्ययावत आराखडा कसा आहे तो आपण पाहणार आहोत। यामध्ये विभाग 1 जो आहे तो गद्य, यामध्ये पठित गद्य यावर पहिला प्रश्न विचारला जाईल। त्यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, हा प्रश्न 7 गुणांसाठी असेल। तर यामध्ये काय विचारलं जाईल तर पाठ्यपुस्तकातील गद्यातून 130 ते 150 शब्दाचा एक उतारा दिला जाईल आणि त्यावर प्रत्येकी 2 गुणांच्या 2 व 3 गुणांची 1 अशा 3 कृती दिल्या जातील। काही वेळा 2 गुणांच्या कृतीमध्ये 1-1 गुणांच्या 2 लहान लहान कृती सुद्धा विचारल्या जाऊ शकतात। अशा प्रकारे 7 गुणांचे विभाजन केले जाईल। त्यानंतर कृती 1 व कृती 2 जी की आकलन कृती आहे आणि प्रत्येकी कृती ही 2 गुणांची म्हणजे 4 गुणांसाठी, कृती 1 2 गुणांसाठी आणि कृती 2 हे 2 गुणांसाठी। तर यामध्ये काय विचारलं जाईल तर या आशयाच्या आकलनावर व उपयोजनावर आधारित असतील। या कृती वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतील। यामध्ये प्रत्येक वेळी विचारलेली कृती ठराविक प्रकारचीच असेल असे नाही। नमुन्यादाखल काही कृती आपण या ठिकाणी पाहूया। तर त्यामध्ये काय काय विचारलं जाईल तर त्यामध्ये पहिला आकृतिबंध पूर्ण करा, कोष्टक, तक्ता, यादी, त्याबरोबर घटना क्रमानुसार क्रम लावा, सहसंबंधानुसार लिहा, सहसंबंध लक्षात घेऊन वाक्याचा क्रम लावा, त्याचबरोबर सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा, त्याचबरोबर ओघ तक्ता पूर्ण करा, सहसंबंध लक्षात घेऊन योग्य विधान निवडा, जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा, विधाने पूर्ण करा। या कृतीचे उत्तर बहुधा 1 ते 2 शब्दात लिहावे, क्वचित प्रसंगी अधिक शब्दात किंवा पूर्ण वाक्यात लिहिणे अपेक्षित आहे। या 11 कृतीपैकी आपणास 2 कृती विचारल्या जातील। तर कृतीचे उत्तर जसेच्या तसे उतार्यात असेल तसे नाही, काही वेळा स्वतःच्या भाषेत सुद्धा लिहावे लागते। त्यानंतर कृती 3 जी आहे ती सोमत 3 गुणांसाठी असेल। तर या ठिकाणी आपल्यास कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर यामध्ये आपण पाहू शकता की येथे स्वतःच्या शब्दात स्वतःचे मत मांडण्यावर भर आहे। हा मुक्तोत्तरी स्वरूपाचा प्रश्न असेल। या कृतीत स्वमत प्रकट करण्यासाठी पुढील प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्यामध्ये पहिला आहे दिलेल्या उतार्यातील विचार स्पष्ट करून सांगा, त्याचबरोबर दिलेल्या उतार्यातील विचार आजच्या परिस्थितीत लागू पडतो का हे समजून सांगा, त्याचबरोबर दिलेल्या उतार्यातील विचाराला अनुसरून स्वतःची जबाबदारी समजून सांगा, दिलेल्या उतार्यातील विचार संबंधात तुमचे स्वतःचे मत थोडक्यात मांडा, पाठातील एका घटकांचे आत्मकथन लिहा, पाठातील विशिष्ट मजकूर संवाद स्वरूपात लिहा, तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग लिहा, पाठ्यपुस्तकातील कथेचा शेवट बदलून लिहा, दिलेल्या उतार्याच्या अनुषंगाने आवडणारा सण, महिना, ऋतू, उत्सव, प्राणी, वनस्पती, फूल, फळ वगैरे वस्तू इत्यादी संबंधी लिहा, उतार्याला अनुसरून स्वतः अनुभवलेला एखादा प्रसंग लिहा किंवा वरील प्रकारे प्रश्न संपूर्ण पाठाच्या आशयावरील विचारले जाऊ शकतात। अशा प्रकारचे आणखीन विविध प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात जे की 3 मार्कासाठी असतात। हे कृती 3 जी की सोमतावर आहे। त्यानंतर प्रश्न पहिला आ हा जो आहे उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, हे पण 7 गुणांसाठी आहे। तर ज्याप्रमाणे प्रश्न पहिला अ आहे त्याचप्रमाणे प्रश्न पहिला आ सुद्धा असेल। अर्थात यामध्ये कृती 1 व कृती 2 ही आकलन कृती आणि कृती 3 ही सोमत
असेल अशा प्रकारे प्रश्न पहिला अ आणि प्रश्न पहिला आ हे 7-7 गुणांसाठी सारखेच असतील। त्यानंतर प्रश्न पहिला ई जो आहे तो अपठित गद्य आहे। यामध्ये उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा हे 4 गुणांसाठी असेल। यामध्ये कृती 1 व कृती 2 ही आकलन कृती असेल प्रत्येकी 2 गुणांसाठी। तर यामध्ये प्रश्न पहिला ई यासाठी 80 ते 100 शब्दाचा एक अपठित उतारा दिला जाईल। त्यावरील आकलनाच्या 2 कृती या प्रश्न पहिला अ व आ मधील आकलनानुसार कृती असतील। स्पष्टीकरणासाठी आपण अ मधला आपण पाहू शकता। या प्रश्नात दिलेल्या अपठित उतारा उपयोजित लेखनामधील प्रश्न 5वा अ 2 मधील दिल्या जाणाऱ्या सारांश लेखनाच्या प्रश्नासाठी सुद्धा तोच राहील हे लक्षात घ्यावयाचे आहे। म्हणजे अपठित जो उतारा दिलेला आहे प्रश्न 5व्या उपयोजित लेखनामधील प्रश्न 5वा अ मधील जो दुसरा सारांश लेखन तो हाच असेल। त्यानंतर पुढील जो विभाग आहे विभाग 2 पद्य, त्यामध्ये प्रश्न दुसरा अ पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा ही 8 गुणांसाठी असेल। यामध्ये कृती 1 ते कृती 4 प्रत्येकी 2 गुण असतील। तर या कशा असतील तर या कृतीसाठी पाठ्यपुस्तकातील एक कविता दिली जाईल। दिलेल्या कवितेवर पुढील प्रमाणे कृती 1 ते कृती 4 या प्रत्येकी 2 गुणांच्या कृती विचारल्या जातील। यामध्ये कोणकोणत्या कृती विचारल्या जातील तर यामध्ये कृती 1 व कृती 2 ही आकलन कृती असेल प्रत्येकी 2 गुणांसाठी। या कृती आशयाच्या आकलनावर व उपयोजनावर आधारित असतील। त्यानंतर कृती 3 जी आहे ती 2 गुणांसाठी असेल। त्यामध्ये काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा असे असेल। या कृतीमध्ये कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 किंवा 4 ओळीचा सरळ अर्थ विचारला जाईल। त्यानंतर कृती 4 जी आहे ते सुद्धा 2 गुणांची असेल। त्यामध्ये काव्य सौंदर्य असेल। यामध्ये ही कृती काव्य सौंदर्यावर आधारलेली असेल। यामध्ये विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, अर्थ सौंदर्य या 3 घटकापैकी कोणत्याही एका घटकावर कृती विचारली जाईल। त्यानंतर प्रश्न दुसरा आ जो आहे तो पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे पुढील कृती सोडवा हे 4 गुणांसाठी असेल। तर यामध्ये काय विचारलं जाईल तर प्रश्न दुसरा अ मध्ये दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितेची नावे दिली जातील। त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती करणे अपेक्षित असते। मग पुढील कृतीपैकी 4 गुणांसाठी कोणत्याही कृती विचारल्या जातील। यामध्ये 1 गुणांच्या 2 कृती व 2 गुणांची 1 कृती किंवा 2 गुणाच्या 2 कृती विचारल्या जातील। मग या कृती कोणत्या असतील तर यामध्ये पहिली कृती जी की 1 गुणांसाठी ज्या 2 कृती आहेत त्यामध्ये पहिला आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री लिहा। प्रस्तुत कवितेचा विषय लिहा। त्यानंतर पुढील जे प्रश्न आहेत ते 2 गुणांसाठी विचारले जातील। त्यामध्ये प्रस्तुत कवितेतील शब्दाचा अर्थ लिहा। यामध्ये कवितेतील कोणतेही 2 शब्द दिले जातील। दोन्ही सोडवणे अपेक्षित असते। त्यानंतर 2 गुणांसाठी पुढील प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा। कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा। कवितेतून दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा किंवा प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याची कारणे लिहा। अशापैकी 2 गुणाचे विचारले तर 2 विचारले जातील किंवा 1 गुणांचे 2 व 2 गुणांचा 1 अशी या ठिकाणी कृती विचारली जाऊ शकते। त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न दुसरा ई पुढील काव्यपंक्तीचे रस ग्रहण करा हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो। हा प्रश्न
लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर त्यामध्ये प्रश्न दुसरा अ मध्ये दिलेली कविता आणि प्रश्न दुसरा आ 1 मध्ये उल्लेखलेल्या 2 कविता सोडून पाठ्यपुस्तकातील अन्य कवितेपैकी एक कवितेवर आधारित हा प्रश्न असेल। यामध्ये कृतीपत्रिकेतील प्रश्न हा नवीन प्रकारचा असून त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल। यामध्ये दिलेल्या पंक्तीचे रसग्रहण करताना पुढील 3 मुद्द्यांना अनुसरून 3 परिच्छेदात रसग्रहण करणे अपेक्षित असते। त्यामध्ये पहिला आहे आशय सौंदर्य, त्याचबरोबर काव्य सौंदर्य, त्याचबरोबर भाषिक वैशिष्ट्य। आशय सौंदर्यामध्ये कवितेचे किंवा कवीचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी। काव्य सौंदर्यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना याविषयी लिहिणे अपेक्षित असते। त्यानंतर पुढील जो विभाग आहे तो म्हणजे विभाग 3 स्थूल वाचन। यामध्ये प्रश्न तिसरा पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा हा 6 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो। यामध्ये कृती 1 व कृती 2 ही स्वमत अभिव्यक्ती आहे। ज्यामध्ये स्वमत अभिव्यक्ती कृती करणे अपेक्षित आहे। यामध्ये पाठाचा आशय, शालाबाह्य जीवनाशी सांगड घालणारा आशय, मूल्य, जीवन कौशल्य यावर आधारित कृती विचारली जाईल। त्याचबरोबर दिलेल्या मुद्द्यावरून टिपा लिहायला सांगितले जाईल। संबंधित पाठातीलच मुद्दे असतील। त्याचबरोबर पाठातील संदेश, विचार, मूल्य किंवा एकंदरीत आशय यांच्या आधाराने कृती रचना केलेली असेल आणि 3 कृती दिल्या जातील, त्यापैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे। प्रत्येकी 3 गुण। त्यानंतर विभाग 4 जो आहे तो म्हणजे भाषा अभ्यास। यामध्ये प्रश्न 4 अ व्याकरण घटकावर आधारित कृती। यामध्ये पाठ्यपुस्तकातील भाषा अभ्यास या शीर्षकाखाली असलेल्या व्याकरण घटकावर आधारित पुढील प्रमाणे कृती विचारल्या जातील। यामध्ये पहिली कृती विचारली जाईल की समास हा 2 गुणांसाठी असेल। हा पूर्ण प्रश्न 8 गुणांसाठी असेल। त्यामध्ये पहिला समास हा 2 गुणांसाठी असेल। यामध्ये सामासिक शब्द व समासाचे नाव यांच्या जोड्या लावा। त्याचबरोबर सामासिक शब्द, विग्रह व समासाचे नाव लिहा। त्यानंतर विग्रहावरून सामासिक शब्द लिहा। त्याचबरोबर समासाच्या नावावरून सामासिक शब्द लिहा इत्यादी प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर दुसरा जो आहे तो शब्दसिद्धी, हे 2 गुणांसाठी विचारले जाईल। यामध्ये काय काय विचारलं जातं तर प्रत्यय लावून शब्द तयार करा किंवा उपसर्ग लावून शब्द तयार करा किंवा दिलेल्या उदाहरणानुसार अभ्यस्त शब्द लिहा असे विचारले जाऊ शकतं। त्यानंतर तिसरे जे आहे ते म्हणजे वाक्यप्रचार, हे 4 गुणांसाठी असेल। यामध्ये दिलेल्या 4 वाक्यप्रचारापैकी 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे। त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 4 आ हा जो आहे हा म्हणजे भाषिक घटकावर आधारित कृती, हा 8 गुणांसाठी असेल। यामध्ये पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायात असलेल्या भाषिक घटकावर आधारित पुढील कृती देण्यात येतील। यामध्ये पहिला आहे शब्दसंपत्ती, ही 4 गुणांसाठी असेल। यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकवचन, अनेक वचन लिहा किंवा ओळखा। शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहा। शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा। या 5 पैकी कोणत्याही 4 कृती विचारल्या जातील। प्रत्येक कृती 1 गुणांसाठी असेल। त्यानंतर पुढील जो आहे तो म्हणजे लेखन नियमानुसार
लेखन नियमानुसार लेखन करणे हे 2 गुणांसाठी असेल। यामध्ये पहिलं विचारलं जाऊ शकतं की अचूक शब्द ओळखा, त्याचबरोबर लेखन नियमानुसार वाक्य लिहा। त्याचबरोबर तिसरी कृती आहे ते मध्ये विरामचिन्ह हे 1 गुणांसाठी विचारलं जाईल। यामध्ये योग्य विरामचिन्हे वापरा किंवा विरामचिन्हे ओळखा किंवा चुकीच्या विरामचिन्हे बदला अशा प्रकारे। त्यानंतर चौथा जो आहे तो म्हणजे पारिभाषिक शब्द हे 1 गुणांसाठी असेल। यामध्ये गद्य व पद्य घटकावरील आधारित इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द आपणास लिहावयाचे आहे। त्यानंतर पुढील जो घटक आहे तो म्हणजे विभाग 5 उपयोजित लेखन। यामध्ये प्रश्न 5वा अ जो आहे त्यामध्ये पुढीलपैकी कोणतीही एक कृती आपणास सोडवायची आहे, ती कृती 6 गुणांसाठी असेल। यामध्ये पुढील कृती उपयोजित लेखनातील पत्रलेखन व सारांश लेखनावर आधारलेली असेल, मात्र पत्रलेखन या कृतीला सारांश लेखन ही कृती वैकल्पिक आहे। म्हणजे आपण पत्रलेखन किंवा सारांश लेखन या 2 घटकापैकी कोणती एक कृती तुम्हास करावयाची आहे। यामध्ये प्रश्न पहिला 5वा अ जो आहे त्यामध्ये 1 जो आहे ते म्हणजे 1 मध्ये पत्रलेखन, यामध्ये मागणी पत्र, विनंती पत्र, कौटुंबिक पत्र या पत्रापैकी 1 औपचारिक व 1 अनौपचारिक किंवा दोन्ही औपचारिक असे 2 प्रकारचे पत्र विषय कृती स्वरूपात दिले जातील। यापैकी कोणत्याही एका प्रकारचे पत्र आपणास लिहावयाचे आहे। किंवा याला पर्याय जो आहे अथवा प्रश्न 5वा अ मधले दुसरी कृती आहे यामध्ये सारांश लेखनासाठी विभाग 1 गद्य प्रश्न पहिला ई मधील अपठित उतार्यांचा 1/3 आपणास सारांश करून लिहावयाचा आहे। म्हणजे आपण पत्र लिहावे किंवा 1/3 हे सारांश लेखन करावे। हे प्रश्न पहिला अ 6 गुणांसाठी। त्यानंतर प्रश्न पहिला आ जो आहे तो पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा ह्या 10 गुणांसाठी आहेत। मग ह्या सोडवत असताना प्रश्न 5वा आ मध्ये 1 जाहिरात लेखन, 2 बातमी लेखन आणि 3 कथा लेखन हे तिन्ही लेखन प्रकार परीक्षेत विचारण्यात येतील। यापैकी कोणतेही 2 आपणास सोडवणे आवश्यक आहे, प्रत्येकी 5 गुण। यामध्ये पहिलं जे आहे ते आपण जाहिरात लेखन हे 5 गुणांसाठी असेल। तर हे सोडवत असताना कोणकोणत्या गोष्टी आपणास लक्षात घ्यावयाच्या आहेत। जाहिरात लेखन करत असताना जाहिरातीचा प्रश्न कृतीयुक्त स्वरूपात दिला जाईल। त्यासाठी प्रसंग, चित्र, बातमी, शैक्षणिक विषय यापैकी कोणत्याही स्वरूपात विषय दिला जाईल। त्याचबरोबर जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार करावा। त्याचबरोबर चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही, शब्दरूप महत्त्वपूर्ण आहे। जाहिरातीमध्ये चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही, शब्दांना महत्त्व दिले जाईल। त्याचबरोबर जाहिरात लेखनीसाठी पुढीलपैकी कोणत्या कृती दिल्या जातील, त्यामध्ये शब्दावरून जाहिरात लेखन, जाहिरात देऊन त्यांच्यातील कृती सोडवा, विषय देऊन जाहिरात लेखन, दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करा, कलात्मक सृजनशील रीतीने तयार केलेल्या अन्य कोणत्या कृतीच्या आधारे जाहिरात लेखन। यासाठी शब्द मर्यादा आहे 50 ते 60। हे 5 गुणांसाठी विचारले जाते। त्यानंतर दुसरी जी आहे ती म्हणजे बातमी लेखन, हे पण 5 गुणांसाठी। यामध्ये कृतीपत्रिकेतील एखादा घटना प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे बातमी करण्याचे सांगितले जाईल। शाळेत परिसरात साजरे झालेले कार्यक्रम, उदाहरणार्थ शाळेत मराठी भाषा दिन असेल, स्नेहसंमेलन, शालेय घडामोडी, वृक्षारोपण, सहल, आपत्ती व्यवस्थापन वगैरेची माहिती देऊन बातमी लेखनासाठी मुद्दे दिले जातील। बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्र याच्या सहाय्याने दिले जातील।
यासाठी शब्द मर्यादा आहे 50 ते 60. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे कथालेखन. हे पण 5 गुणांसाठी. पुढीलपैकी कोणत्याही एका प्रकारचे कथालेखन करण्यास सांगितले जाईल. यामध्ये कथा बीजावरून कथा लिहा, मुद्द्यावरून कथा लिहा, दिलेल्या शब्दावरून कथा लिहा, कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध किंवा लिहा किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहा असे पण विचारले जाऊ शकते. वरीलपैकी वेगळ्या सृजनशील पद्धतीने कथालेखन कृती दिली जाते. यासाठी शब्द मर्यादा आहेत कथालेखनासाठी 80 ते 100. अशा प्रकारे प्रश्न 5वा हा जो आहे त्यामध्ये जाहिरात, बातमी आणि कथालेखन या 3 कृतीपैकी कोणत्याही 2 कृती आपणास सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृती 5 गुणांसाठी. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 5वा ई, लेखन कौशल्य. हे 8 गुणांसाठी असेल. यामध्ये पुढील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे. यासाठी शब्द मर्यादा आहेत 100 ते 120, 8 गुण. यामध्ये प्रश्न 5वा ई मध्ये 1 प्रसंग लेखन, आत्मकथन, 2, 3 वैचारिक लेखन या 3 कृतीपैकी कोणत्याही एक कृती आपणास सोडवायची आहे. त्यामध्ये पहिलं जो आहे तो प्रसंग लेखन. हे सोडवत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर यामध्ये कृतीपत्रिकेतील प्रश्न 5वा ई मध्ये प्रसंग लेखन या लेखन प्रकारावर कृती विचारली जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाला परिचय असा प्रसंग देऊन त्यांचे वर्णन करण्यास सांगितले जाईल किंवा चित्र देऊन त्या आधारे वर्णन करण्यास सांगितले जाईल. त्याचबरोबर पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवल्या प्रसंगाचे वर्णन लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरे जे आहे ते म्हणजे आत्मकथन. यामध्ये कृतीपत्रिकेतील प्रश्न 5वा ई मध्ये आत्मकथन या लेखन प्रकारावरील कृती विचारली जाईल. या कृतीसाठी एखादे चित्र दिले जाईल आणि त्या चित्रातील एखादा घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्यांचे आत्मकथन लिहायला सांगितले जाईल किंवा एखादा प्रसंग किंवा दृश्य देऊन त्यातला एखादा घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहिण्यास सांगितले जाईल किंवा एखादे चित्र दिले जाईल, त्या चित्रातील कोणता तरी एक घटक चित्रातल्या अन्य घटकाशी बोलत आहे अशा आशयाचे चित्र दिले जाईल. बोलणारा घटक काय बोलत असेल याची कल्पना करून त्यांचे आत्मकथन लिहिण्यास सांगितले जाईल. आत्मकथन विषय विद्यार्थ्याच्या परिचित अनुभव विश्वातलाच असेल. त्यानंतर तिसरी जे आहे ते म्हणजे वैचारिक लेखन. यामध्ये कृतीपत्रिकेतील प्रश्न 5वा ई मध्ये वैचारिक लेखन या लेखन प्रकारावर कृती विचारली जाईल. यामध्ये साधारणपणे चित्रकृतीच्या स्वरूपात विषय दिला जाईल. त्याचबरोबर चित्रातले लहान लहान चित्रघटक म्हणजेच एक प्रकारच्या लेखनासाठी दिलेले मुद्देच होत. त्याचबरोबर लेखनात हे मुद्दे कोणत्या क्रमाने यावेत, कोणत्या मुद्द्याला किती महत्त्व द्यावे हे चित्रावरून सहजपणे कळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुक्तपणे लेखन करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे मराठी या विषयाची यशस्वी बोर्डाच्या कृतीपत्रिकेचा अद्ययावत आराखडा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. धन्यवाद.